तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करणार आहोत कुकिंग. म्हणता पण येत नाहीये मला, तर माझा वॉइस इग्नोर करा कारण मी आहे आजारी. आणि कुकिंग म्हणजे तुम्हाला रॉकेट सायन्स वाला कुकिंग वाटेल, तर तसं काही नाहीये. आम्ही बनवतोय आम्ही बनवतोय फ्रेंच फ्राईज. मी आहे ना आता व्हिडिओ मागे घेऊन बघितला की आम्ही काय बनवतोय. तर फ्रेंड्स, तुम्ही प्रोसेस बघून घ्या. कढाई ठेवलेली आहे तापवायला आणि आहे ना कढाई पूर्ण गरम तापू द्या, म्हणजे कसं तुमचं तेलही लवकर गरम होईल. आणि हो, ही फ्रेंच फ्राईज बनवायची आयडिया ही माझ्या भावाची होती, त्याची फरमाईश होती. आणि कढईमध्ये आहे ना तुम्ही जे बटाटे चॉप करून ठेवलेले आहेत ना, ते बटाटे आहेत ना लांबके कापा, म्हणजे की तुम्हाला बरोबर त्या फ्रेंच फ्राईजचा शेप येईल. आणि नंतर जेव्हा तुमचं तेल गरम होईल तेव्हा ते चॉप केलेले बटाटे टाकून घ्या. आणि मी एक टीप देईन की बटाटे हे लांबून टाका तेलामध्ये, कारण तेल हे खूप जाम उडतंय, त्यामुळे तुम्हाला त्या तेलाचे चटके पण बसू शकतात. ओके, तर आपले फ्रेंच फ्राईज हे तळलेले आहेत. त्यानंतर तुम्ही मीठ आणि चिली पावडर म्हणजेच तिखट टाका. तयार आहे आपले फ्रेंच फ्राईज. तर फ्रेंड्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.